हॅलो. हॅलो. तुम्ही घेऊन चालू नव्हतं मला कशी. हॅलो. हॅलो. म्यूट करा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. Good morning to all. I, Mrs. Asavari Anand Savan, on behalf of KB Joshi Institute of Information Technology, welcome you all to this event of Guru Purnima. Now, as a tradition, I request Principal Madam to have a Guru Pujan. Now we will have Ashram Geet. समातो माझे प्रणवे नावान बालिकांना सरस्वती द्यावे. या सिंहतोरणाच्या उत्तुंग शैलमाला राहोत पाठी राजा करी गुंफुनी कराला. ही मंद मंद वाहू सरिता कुठा सुमाता वाहुनी आणि नेहमी सुमगंधयुक्त वाता. ही वासळी सदाची क्षेत्रे अशी डुलत असहाय बालिकांच्या हृदय शक्ती साठवीत. हा पूर्व पर्वतीचा गिरिजा कृपा कटाक्ष पावित्र रक्षणार्थी राहो सदैव दक्ष. गुरुराज थोरांना तुझ लाभले महर्षी आशीष वचेतयांच्या नांदो सर्वहर्षी. मित्र देवतांचे प्रतितत्व तापसांचे मांगल्य प्रेम गीचे नांदो असे सदाचे. गुरु शिष्य भक्ती राहो अतिपूज आश्रमीची जी दूर ना कधी होणार या जीवींची.
या पुण्यलिंगभूच्या सत्कीर्ती मंदिराची राखावया प्रतिष्ठा चितशक्ती आश्रमीची ज्ञानी मनी म्हणोनी स्मरणार्या चरित्रा नववीरणं प्रमाथा हे आश्रमा पवित्रा हे वंद्याश्रमात्वा माझे प्रणाम घ्यावे माझे प्रणाम घ्यावे माझे प्रणाम घ्यावे. Once again, good morning to all, and I welcome you all to this Guru Purnima event organized by K.V. Joshi Institute of Information Technology. Now, I request Pannali Madam to give a brief introduction about importance of Guru Purnima. नमस्कार, मी मनाली सपकाळ. सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. याच दिवशी महाभारत, ब्रह्मसूत्र अशा श्रेष्ठ ग्रंथांचे रचनाकार महर्षी व्यास यांचा जन्म झाला. म्हणूनच या दिवसाला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. गुरुशिष्य परंपरा हे हिंदू संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पूर्वी योग्य वेळात मुले गुरुगृही जाऊन तिथल्या निसर्गरम्य वातावरणात ज्ञानप्राप्ती करीत असत. तिथे त्यांचे जीवन शिक्षण सहजगत्या होत असे. आपल्याकडे धौम्य अरुणी, सांदीपनी कृष्ण, द्रोणाचार्य अर्जुन, रामदास शिवाजी महाराज, रामकृष्ण विवेकानंद अशा अनेक अजरामर गुरुशिष्य जोड्या होऊन गेल्यात. आजही कला, क्रीडा, संशोधन, शिक्षण अशा विविध क्षेत्रात निरलसपणे विद्यादान करणारे अनेक गुरु, त्यांच्याकडून तितक्याच एकनिष्ठेने विद्याग्रहण करणाऱ्या अनेक शिष्यांची उदाहरणे आपल्याला बघता येतात. अज्ञानरूपी अंधकार ज्ञानाच्या प्रकाशाने दूर करणारा म्हणजे तो गुरु. म्हणूनच आपल्या सगळ्यांची पहिली गुरु ही आपली आईच असते. पुढे लौकिक शिक्षणाबरोबरच अनुभवातून आपण अनेक गोष्टी शिकतो. संपर्कात आलेल्या विविध व्यक्ती, प्रसंग हे देखील आपल्याला काही ना काही शिकवत असतात. मौल्यवान ग्रंथ, पुस्तके ही देखील विद्यादानाचे कार्य करतात. श्री दत्तगुरूंना तर म्हणे 24 गुरु होते असे मानले जाते. आपल्या श्रुतींमध्ये गुरु कोणाला म्हणावे आणि श्रेष्ठ गुरु कसा असावा याची व्याख्याच दिली आहे. विशारदम ब्रह्मनिष्ठम श्रोत्रियम म्हणजेच ज्याने आपल्या क्षेत्रात सखोल ज्ञान प्राप्त केले आहे आणि जो त्यातील मर्म ब्रह्म जाणतो, जो आचरणाने शुद्ध आहे आणि आपल्या ज्ञानाने शिष्याला जो सक्षम बनवतो, तोच गरागुरु. पहिला नमस्कार परमात्म्याला, ज्याने ही सृष्टी बनवली. दुसरा नमस्कार आई वडिलांना, ज्यांनी आपल्याला जन्म दिला. तिसरा नमस्कार ज्यांनी विद्या दिली त्या शिक्षकांना. आणि चौथा नमस्कार आपल्या सर्वांना, ज्यांच्यामुळे या जगण्याला अर्थ मिळाला. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद. Thank you, Pannali Madam. Now, we will have a look at a short video which will describe the importance of Guru. Just let me share my screen to you. Is it audible? Can you hear it?
No? नाही व्हॉइस येत नाहीये. Okay. Just a minute, let me check. Is it my microphone? You drive in Delhi? Do I drive? Unlike you, I have a fear of wheels. So if you drive in an unknown terrain, Yes. you use these days a GPS. Yes. You turn right. You turn right. She says turn left. You said turn left. She says make a U-turn. You make a U-turn. Is it you're actually saying that what we experience beyond our five senses, anything that we experience beyond the five senses can be called God, can be called power, or can be called yourself? So if God doesn't necessarily exist, why do we need gurus? Why do we need Sadhguru? Is it my microphone? You drive in Delhi? Do I have a fear of wheels? So if you drive in an unknown terrain, Yes. you use these days a GPS. Yes. Usually a strange woman will turn right. You turn right. She says turn left. You said turn left. She says make a U-turn. You make a U-turn. Why? Simply because you're not familiar with the terrain. When you're in an unfamiliar terrain, it is sensible to take instructions. So, are you saying gurus are the new GPS? Not new, not new. Long time ago we've been. For a very long time, way before the GPS came. GPS means what? Guru Positioning System. But I have to say that while I don't drive, I've often sat in a car and heard that girl's voice on Google Maps. And often Google Maps You can does not actually- you can actually- give you the right advice. You can change it to your man's voice if you wish. Okay. Okay, I hope you all enjoyed the video. Now, I request our principal madam to address the students. Good morning all. Wishing you all happy Guru Purnima. Sadhguruji has rightly pointed out that when we travel in unknown territory, then we need the GPS. So when we are traveling in our life, we don't know what will happen, when will it happen, how it will happen. So we need a guru to give us the right direction. So Sadhguru was saying that Guru Positioning System, that is the GPS. So why we need Guru in our life? We need Guru in our life to direct us on the spiritual path. Many spiritual scriptures that we need to search
we become capable at the level of disciple, Guru automatically approaches us. It is said in ancient scriptures that when we come to the level of certainty, certain level, then automatically Guru approach us. So it is the matter of personal experience. Okay. So in Upanishads, it has been mentioned, one quote is very famous. It is said that Pariprashnena Sevaya. So when we talk about the student-teacher relationship, whenever teacher explains any topic, teacher expects whether you understood that topic or not. If you don't have any query, he cannot explain you more. So the prerequisite of getting any knowledge is ask the question. It shows that you have curiosity, inquisitiveness regarding the knowledge. So unless and until you ask any question, it is difficult for the teacher, or it is difficult to grab the knowledge. So you know that in Bhagavad Gita is more than 5,000 years old, but still it is studied all over the world. It is because of the hidden knowledge that is there in Bhagavad Gita. And it has started, it is nothing but a dialogue between Arjun and Lord Sri Krishna. So in Bhagavad Gita chapter 2, Arjun starts asking the question to Lord Sri Krishna. He asks in chapter 2 the famous verse, Sthita prajnasya ka bhasha samadhisthasya keshavah sthitadhihi kim prabhashet kim asit vrajet kim. So what he is asking actually, what is the description of person of steady wisdom? Sthita prajnasya ka bhasha. So he is asking about what is the ideal personality. So how does the person of steady wisdom, Sthita prajna, is reacting in the world, how he is talking, how he walks, what is his nature. So he want to know about the ideal personality and the traits. So it is nothing but the today's soft skills. In modern language, we call it as a soft skill. So that question already asked by Arjun to his beloved Lord Sri Krishna, and all the journey of knowledge, you can say transmission, has been started. So he asked so many questions in Bhagavad Gita. So it shows that Arjuna had that capability to it shows his curiosity, inquisitiveness, and he grabs the higher knowledge by asking these questions to a very worthy person like Lord Sri Krishna, who is called the Jagat Guru. So whole the journey of Bhagavad Gita is answering the question of Arjuna. So it is a simple message to all the students that whenever you want to get the knowledge, the curiosity, the burning desire is very essential. So message for today's Guru Purnima is that whenever you want to grab any knowledge, you must lighten your burning desire regarding getting the knowledge. You must have the curiosity. Unless and until you have the curiosity, you will not be able to learn that. So by through this Guru Purnima, I would like to inform all the students that keep your burning desire to grab the knowledge. So thank you all. Wishing you all a very happy Guru Purnima. Thank you, madam, for such a nice words. Now, I request the students, those who have filled the Google form and who are interested to share their thoughts with us. I will just read out the names one by one, and that girl will present. Okay. So the first student that is going to present is Sakshi Bansode from FYBCA. Are you there, Sakshi? Yes, ma'am. Okay. So you can start. Hello, everyone. Happy Guru Purnima. Just a minute. Switch on your video while talking. Okay.
Today I am going to present a poem to all the teachers. Can I start, ma'am? Yes, you can start. वो कौन सा है पद जिसे देता ये जहां सम्मान, वो कौन सा है पद जो करता है देशों का निर्माण, वो कौन सा है पद जो बनाता है इंसान को इंसान, वो कौन सा है पद जिसे करते हैं सभी प्रणाम, वो कौन सा है पद जिसकी छाया में मिलता ज्ञान, वो कौन सा है पद जो कराए सही दिशा की पहचान, गुरु है इस पद का नाम, मेरे सभी गुरुजनों को शत शत प्रणाम. थैंक यू मैम. Thank you, Sakshi. Then the next one is Snehal Vishay from TYBCA. Snehal Vishay from TYBCA. Are you there, Snehal? Okay. We will move to the next one. Mansi Kadam from SYBCA. Mansi Kadam from SYBCA. Excuse me, ma'am. I Yes. will in 2 minutes. Okay. Okay. Meanwhile, we will start with Gauri Mause. Gauri, are you there? Yes, ma'am. Okay. Switch on your video and you can start. You all can see me? Hello, ma'am. Yes, Gauri. You are audible. Good morning, everyone and respected ma'am. Today we are gathered here for our Guru Purnima celebration. Guru Purnima is a ritual of festival dedication showing respect and gratitude to the Gurus, that may be spiritual, academic, or cultural. Guru Purnima is celebrated mostly for the spiritual Gurus, but not neglecting the Gurus of other faiths. Many a times the spiritual Gurus are considered as a link between man and God. The full moon day in the Hindu month of Ashad is observed as Guru Purnima. It is a festival that is celebrated in the memory of great sage Maharshi Vedvyasa. This great saint edited the four Vedas. He also wrote the 18 Purans and Mahabharata and the Srimad Bhagavad Gita. Dattatreya Guru of Hindu mythology is considered as the Guru of Gurus and is known to the Shishya of Maharshi Vedvyasa. On this auspicious day, the spiritual devotees and the aspirants worship Maharshi Vyasa, and the disciples worship their own respective cultural, spiritual, and cultural gurus. India is the only place where gurus have been given a lot of importance, whether there are a lot of followers and disciples. The gurus have been existing since the ancient times and is still the part of our lives. At the end, I will say that there will be no darkness in our lives as there is the ray of light and your blessings and your teachings. Happy Guru Purnima once again to all the teachers present here. Thank you. Thank you, Gauri. Now, Mansi Kadam, are you ready now? Yes, ma'am. Okay, you can start. Switch on your video and then start. Yes, ma'am. So, good morning, one and all. Myself, Mansi Kadam, and today, on the occasion of Guru Purnima, we are together here. First of all, happy Guru Purnima to Principal Ma'am and my teachers. So, today I am telling you a poem on Guru. So, let's start. आदर्शों की मिसाल बनकर बाल जीवन संवरता है शिक्षक.
सदाबहार फूल सा खिलकर महकता और महकाता है शिक्षक। संचित ज्ञान का धन हमें देकर खुशियां खूब मनाता है शिक्षक। प्रेम सरिता की धारा बनकर नैया पार लगाता है शिक्षक। गौरी पूर्णिमा की बहुत बहुत शुभकामनाएं। थैंक यू। Thank you, Mansi. Now the next one is Sunita Pandey from FYBCA. Sunita? Ma'am, give me 2 minutes. Okay. So we will take the next one. Meanwhile, Priya Shelke from FYBCA. Is she there? Priya Shelke? Okay. Next one. Apurva Kalbhor from TYBCA. Apurva Kalbhor. Okay. Sukanya Pitke. Yes, ma'am. Okay. Are you ready, Sukanya? Yes, ma'am, I'm ready. Okay. So switch on your video and you can start. Ma'am, am I visible and audible clearly? Yes, yes. ओके. नमस्कार, मी सुकन्या रमेश पिटके, SYBCA डिव्हिजन A मध्ये शिकते. आज गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा आणि इथे उपस्थित माननीय प्रिन्सिपल मॅडम, माझे सर्व शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या भारतामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुशिष्य परंपरा खूप पुरातन काळापासून चालत आलेली आहे आणि खूप महान गुरु होऊन गेले, खूप महान शिष्य होऊन गेले. उदाहरणार्थ रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे गुरु आणि त्यांचे शिष्य ज्यांची ख्याती जगभर आहे म्हणजे स्वामी विवेकानंद. तर आज मी तुम्हाला अशाच 2 उत्तम गुरु शिष्यांची छोटीशी कथा, 2 छोट्या कथा सांगणार आहे. जगत गुरु संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते असे म्हणतात. त्यामागची ही छोटीशी कथा. ज्यावेळी शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या भारतामध्ये स्वराज्याची लढाई लढत होते, त्याच वेळी संत तुकाराम महाराज महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अभंगांद्वारे, कीर्तनाद्वारे, भजनांद्वारे लोकांमध्ये जनजागृती करत होते, श्री विठ्ठलाच्या भक्तीचा प्रसार करत होते. शिवाजी महाराजांना सगळीकडच्या सगळ्या बातम्या मिळायच्या आणि त्यांनी संत तुकोबारायांची खूप ख्याती ऐकली होती आणि त्यांना भेटायचं होतं. पण तेव्हा शिवाजी महाराजांच्या जीवाला धोका होता आणि असं उघड उघड भेटणं शक्य नव्हतं. पण एकदा योगायोगाने पुण्यामध्ये पाचोडे विठोबाच्या मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं आणि शिवाजी महाराजही त्यावेळी पुण्यात होते. महाराजांना जशी ही बातमी मिळाली त्यांनी लगेच कपडे बदलले, वेश बदलला आणि ते तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गेले. भजन कीर्तन सुरू झालं आणि शिवाजी महाराज कीर्तनामध्ये रंगून गेले. तुकाराम महाराजांचे व्यक्तिमत्व, त्यांचे अभंग, त्यामागील विचार महाराजांच्या मनात रुजले. शिवाजी महाराजांनी त्यांना आपले गुरु मानले आणि कीर्तन संपल्यावर त्यांना भेटायला गेले. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले की राजे, तुम्ही ओळख करून देऊ नका, तुम्ही आलात तेव्हाच आम्ही तुम्हाला ओळखलं होतं. महाराज आश्चर्यचकित होते. महाराज तुकाराम महाराजांना म्हणाले की हे संत तुकोबा, मी आजवर तुमची खूप ख्याती ऐकली आहे, तुमचे अभंग कीर्तन ऐकले आहेत, पण आज तुम्हाला साक्षात कीर्तन करताना पाहिलं आणि मला देवाची अनुभूती आल्यासारखी झाली. मला तुमचं शिष्य करून घ्याल का? मी माझा राजधर्म सोडून देतो आणि मला तुमची सेवा करायची मनापासून खूप खूप इच्छा आहे. मला तुमचं शिष्य म्हणून माझा स्वीकार कराल का? संत तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. ते म्हणाले, राजे, तुमच्या मनात परमेश्वराविषयीची भक्ती आहे हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला, पण तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून विमुख होऊन असं टाळचिपळे हातात घेऊन बसू नका. ही भक्ती त्या परमेश्वरालाही चालणार नाही. महाराजांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होता. संत तुकोबाराय पुढे म्हणाले, राजे, तुम्ही रायरेश्वराला शपथ घेतली होती स्वराज्य निर्मितीची. आपल्या देशातील लोकांना स्वबळ देणं, सुरक्षा देणं तुमचं काम आहे. परमेश्वराच्या भक्तीपेक्षा राष्ट्रभक्ती हीच श्रेष्ठ भक्ती आहे असे आम्हाला वाटते. तुकोबारायांचा हा उपदेश ऐकल्यावर महाराजांच्या मनातील स्वराज्य निर्मितीची इच्छा अजून प्रबळ झाली. त्यांनी तुकोबारायांची चरणवंदना केली, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि पुढच्या मोहिमेला निघाले. जेव्हा या कथेचा बोध आपण असा घेऊ
की जेव्हा आपण आपल्या ध्येय मार्गावरून विचलित होतो तेव्हा गुरुच असतात जे आपल्याला पुन्हा ध्येय प्राप्तीसाठी प्रेरित करतात, योग्य मार्गदर्शन करतात. ही एक कथा. उत्तर भारतामध्ये चंद्रगुप्त मौर्य आणि त्यांचे गुरु चाणक्य यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. तिथं मौर्य राज्य होतं. चंद्रगुप्तांनी त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते राज्य स्थापित केलं होतं व ते पहिले सम्राट होते. एकदा सम्राट चंद्रगुप्त हे त्यांच्या आप्तजनांबरोबर जेवण करायला बसले. सम्राटांच्या जेवणात त्यांच्या विरोधकांनी विष घातले होते. जेवण झालं, सम्राट पोटभर जेवले. 2 दिवस झाले, पण त्यांच्यावर त्या विषाचा काही परिणाम झाला नाही. नंतर जेव्हा कळाले की सम्राटांच्या अन्नात विष होते पण त्यांना काही झाले नाही, ही गोष्ट वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. विरोधक तर आश्चर्यचकित झाले की असे कसे झाले. या गोष्टीची चर्चा करायला सम्राटांनी बैठक बोलावली. तिथे त्यांचे गुरु चाणक्यही उपस्थित होते. त्या काहीही बोलत नव्हते व त्यांच्या चेहऱ्यावर काळजी वगैरे काही दिसत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. सम्राटांनी या अबोल्याचे कारण विचारले. तुम्हाला काळजी नाही का, असाही प्रश्न केला. तेव्हा चाणक्य म्हटले, सम्राट तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा मी तुम्हाला आश्रमात आणले त्या दिवसापासून मी तुम्हाला माझ्या हाताने दूध प्यायला देतो. कारण त्या दुधात मी तुम्हाला रोज थोडं थोडं विष द्यायचो. तुमच्या अन्नात जेवढे विष होते त्याच्यापेक्षा जास्त विष तुमच्या शरीरात आहे. त्यामुळे तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. तुम्हाला काही झाले नाही आणि होणारही नाही. हा तुमच्यावर झालेला पहिला विष प्रयोग नाही, याच्या आधीही झाला, पण तुम्हाला काही झाले नाही. मला माहित होतं तुम्ही एक दिवस नक्की मोठे सम्राट होणार आणि तुम्हाला मारण्याचा प्रयत्न होणार. हे कायर लोक असेच विष प्रयोग करतात आणि मारण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी त्याची तयारी आधीच केली होती. सम्राटांची छाती फुलून आली. आपले गुरु एवढे दूरदृष्टीचे आहेत हे त्यांना ठाऊक नव्हते. त्यांनी त्यांचे शतशत आभार मानले. गुरूंवर विश्वास हवा. या गोष्टीचा बोध आपण असा घेऊया, गुरूंवर विश्वास हवा. ते जे काही सांगतात करतात ते आपल्याच भल्याचे असते. ते आपले खरे शुभचिंतक असतात. विचार करा, जर त्यावेळी शिवाजी महाराजांनी खरंच तलवार सोडून टाळचिपळे हाती घेतल्या असत्या तर स्वराज्य असते का? नाही. तसंच जर ते कडवट आणि कासलेलं दूध चंद्रगुप्तांनी कडू म्हणून पिलं नसतं तर ते त्यावेळी वाचले असते का? नाही. गुरु आपले खरे शुभचिंतक असतात. आपण दरवर्षी गुरुपौर्णिमेला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं म्हणून गुरूंचं वंदन करतो. आपल्या संस्कृतीमध्ये गुरूंना देवासमान मानले आहे. आपला देवावर विश्वास असतो ना, पूर्ण विश्वास असतो. तसा एक गुरूंवर हवा, कारण ते आपले खरे शुभचिंतक आणि आपलं चांगलं चित्त करणारेच असतात. धन्यवाद. Thank you, Sukanya, for such a nice stories. Okay, now Sunita Pandey. Yes, ma'am. Okay, are you ready now? Yes, ma'am. Okay, you Good can morning. start. Good morning to all. Today's I speak to प्रकार से नादान थी मैं, हर प्रकार से नादान थी मैं, गिली मिट्टी समान थी मैं. तुम आकार देकर तुमने मुझे घराया, मेरे ऊपर खड़ा कर दिया. गुरु बिना नहीं था, गुरु बिना गुरु ने तुझा परिचय तुम पूरे का शिक्षा के वेग से उपवन को पुष्टि कर दिया. जिसने बनाया तुम्हें ईश्वर गुरु का करो वहाँ उसका आदर. परमेश्वर उसको मेरा प्रणाम दिया. Thank you, Sukanya. Sorry, Sunita. Now next one, Priya Shelke. Apurva Kalbhor. Kalyani Adak from FYMSC. Shraddha Devkar.
from TYBCA, Shraddha Devkar. Okay, I'll read out the names again. Those who have missed the sequence. Snehal Vishe from TYBCA. Priya Sherke from FYBCA. Apurva Kalbhor from TYBCA. Kalyani Adak from FYMSC. Shraddha Devkar from TYBCA. Okay, I think the girls may be having some technical issue on their side. So now, is there anyone who want to present something or share something? Yes. Is there Ma'am, any? Hello. yes, ma'am. May I? Yes, Kylie. Yes, ma'am. First of all, a happy Guru Purnima to all my teachers and respected principal, ma'am. Um, due to this pandemic, we are not meeting each other and not seeing each other. It's a big disadvantage of this pandemic, but okay, the situation will cope up. So I want to give appreciations to all the teachers who are teaching us virtually, who conducted so nice lectures. Like the DS lecture was so nice of Rupali ma'am, because she taught so nicely with the help of Excel sheets and drawing diagrams. And all the teachers, not only DS but all the teachers took great efforts for teaching us. And this was gift to me that the teachers are there for me and teaching me virtually, because this was first experience for me that I am teaching virtually like a study. So I want to give a big appreciation to all the teachers and happy Guru Purnima to all. Thank you. Thank you, Saili, for sharing your thoughts. Okay, so now we are at the end of the session now. So now on behalf of KB Joshi Institute of Information Technology, I take this privilege to propose a formal vote of thanks. Firstly, I am very much thankful to our principal, Dr. Swati Sankar Madam, for constant encouraging and supporting us. I am also thankful to all the teaching and non-teaching staff. And last but not the least, a very big thank you to all the students. Without you, this event would not have been a success. Thank you, everyone. And now I declare formally that the event is over. Thank you. Thank you, ma'am. Happy Guru Purnima to all teachers, ma'am. Thank you, ma'am.